हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. नुकतंच पुट्टपर्तीला सत्य साई बाबांचं सेंटिनरी सेलिब्रेशन झालं. शताब्दी समारंभ. आपल्याला माहित आहे, आंध्र प्रदेशमध्ये पुट्टपर्ती हे ठिकाण आहे आणि तिथे सत्य साईबाबा होते. त्यांचा आश्रम होता. आपल्यातले बरीच माणसं आपण गेलेले असो. नुकतंच त्यांचे शताब्दी समारंभाला स्टेजवर आपले माननीय पंतप्रधान होते मोदीजी आणि त्यांच्या बरोबर स्टेजवर तिथले चीफ मिनिस्टर चंद्रबाबू नायडू होते, सचिन तेंडुलकर होते, क्रिकेटचा देव आणि ऐश्वर्या राय बच्चन पण तिथे होती. आपल्याला माहित आहे, हल्ली ऐश्वर्याचं नाव खूप गाजत आहे. हल्ली ती सिनेमात वगैरे फार दिसत नसेल तरी त्यांचा डायव्होर्सचा केस असेल किंवा बच्चन कुटुंब आणि ह्यांचे मधला दुरावा असेल, ह्याच्याबद्दल ती खूप काय म्हणू आपले पब्लिक ओपिनियन मध्ये आलेली आहे. काही लोक म्हणतात ओके, असं काय तसं काय, पण एक बघितले का तुम्ही, तिचं वागणं बोलणं किती सरळ सज्जन आहे. तिचे कपडे बघा, कुठेही ती बाहेर कुठल्याही फंक्शनला गेली की फुली कवर्ड असतात. तसंच तिचे मुलीला पण बघतीये. ती कुठेही जाताना आपले मुलीचा हात सोडत नाहीये. एवढी मुलीची काळजी घेतीये. आता तिचं आणि सत्य साई बाबा ह्यांचा, तिचे आई वडील सुद्धा पूर्वीपासूनच, तिचे आई वडील मुळात मंगळूरचे आहे, कन्नड आहेत. घरात ते तुळू लँग्वेज बोलतात. म्हणजे तिचे वडील कृष्णराज रೈ आणि तिची आई वृंदा रೈ दोघही अगदी पूर्वीपासून साईबाबांचे भक्त होते आणि खूप लोक तिकडे साईबाबांचे भक्त तुम्हाला सापडतील. आणि ऐश्वर्या रैनं पण इवन मिस वर्ल्डला भाग घ्यायचे आधी तर इन द इयर 1991 मला वाटते 94 ती मिस वर्ल्ड झाली, तेव्हा तिनं जाऊन बाबाजींचे आशीर्वाद घेतलेले होते. लग्नाचे आधी सुद्धा तिनं त्यांच्याशी डिस्कशन करून मग त्यांचा निर्णय पुढचे पार्टीला कळवलेला होता. एवढंच नाहीये, तिचं वागणे पिकण्याचं बघा. तिनं स्टेजवर सुद्धा पंतप्रधानांना भेटल्यावर त्यांचे पाया पडली, त्यांचं चरणस्पर्श केला. आता एवढी मोठी ऍक्ट्रेस एवढा असू नये, त्याच्याशिवाय ती बोललेली मला खूप आवडलं. काय आवडलं म्हणजे तिनं काय सांगितलं, रिलिजन, आपण सारखं आपले धर्माबद्दल बोलतो. ती म्हणतीये पूर्ण जगात एकच धर्म आहे आणि तो धर्म कुठला आहे? तो धर्म प्रेमाचा आहे. वन रिलिजन ऑफ लव्ह. आणि ती म्हणतीये लव्ह ऑल अँड सर्व ऑल. सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांचं तुम्ही सर्व्हिस करा. म्हणजे जे कोणाला आपण सेवा करतो ती सेवा करायला. आणि इवन ती, आता आपण जात पात म्हणतो,
ती म्हणतीये देर इज ओनली वन कास्ट अँड दॅट कास्ट इज ह्युमॅनिटी, मानवता. आणि एक भाषा आहे, ती भाषा म्हणजे हृदयाची भाषा. आणि हे ती कशामुळे बोलली हे सगळं? आता मी म्हटल्यासारखं आपल्यातले बरेच जण सत्यसाईबाबांचे भक्त असतील. खूप गर्दी असते तिथे. पूर्वी तरी बाबा असताना तर खूप गर्दी असायची. हल्ली काही मी पण गेलेली नाहीये. आणि तिथे कुठले जात धर्म काही पाळलेलं जात नाही. सगळे धर्माची लोक तिथे यायची, सगळ्या धर्माची. त्यामुळे बाबांनी कधी हा धर्म तो धर्म असं केलेलं नाही. त्यामुळे इवन तिचे बोलणेवरनं आपल्याला तिचे जसं ती मोठी झालेली आहे किंवा तिचं जडणघडण झालेलं आहे त्याच्यावर आपल्याला थोडंसं आपलं लक्ष जाईल. इन द सेम वे अहो तिचं बोलणं, तिचं स्पीच आपण ऐकलं असेल. किती सुंदर बोलली ती, किती अगदी प्रत्येकाचे हृदयात जाऊन तिनं काय भेट घेतली म्हणता येईल. एवढं सुंदर तिचं भाषण झालं, प्रत्येकाला आवडलं होतं. नो डाऊट. आता हे बघा, टीका करणारे कुठेही टीका करतात. ह्याच्यावर सुद्धा लोक बोलायला लागले का असं झाली का, म्हणजे तिची सासू सारखं मोदींना बोलत असते आणि ती समाजवादी पक्षाच्या आहेत जया बच्चन, त्यासारखं मोदींवर काहीतरी कॉमेंट करत असतात. तसं असताना इथे सुनबाई तरी आपले पंतप्रधानांचे पाया पडतीये आणि त्यांच्या बरोबर ती स्टेज पण शेअर करतीये. हे बाकी लोकांना बरंच त्याच्यावर पण येते, पण आपल्याला काही त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये. आपल्याला काही फार राजकारणात शिरायचं पण नाहीये. आपल्याला ऐश्वर्याचे विचार आवडले की ती तिचे उच्च विचार असं वाटते. आणि मेन मला तिच्याबद्दल काय आवडते म्हणजे ती आपले सगळ्यांसारखे एका मध्यम घरातनं आलेली मुलगी आहे. तिचे वडील सर्व्हिस करायचे आणि आई ह्या मुलांना बघायची, ती आणि तिचा भाऊ दोघांनाही. वडील कसे शिपवर असल्यामुळे ते 7-8 महिने नसायचे, तेव्हा सगळं जबाबदारी आईवर असायची आणि आईनं ती जबाबदारी व्यवस्थित पेलली. आणि ह्या कंडिशनमध्ये आता सुद्धा ऐश्वर्या एवढी खंबीरपणे उभी आहे. तसं बघायला गेलं की बच्चन फॅमिली सारखं तिला पाठीमागे कोणी असं स्ट्रॉंग नाहीये का, म्हणजे तिची फॅमिली आता ती मोठी ऍक्ट्रेस झाली म्हणून भरपूर पैसा बिसा मिळवला नाही, ते मध्यम वर्गातनं आलेली आहे. मंगळूर सारखले प्लेसमधनं कर्नाटकमधनं आलेली आहे. अजून तिला कन्नड थोडं येते, पण तुळू चांगलं बोलतीये ती. ते सगळे तुळू जास्त बोलतात. ऐश्वर्या राय असेल आणि आपली शेट्टी फॅमिली सगळी असेल, त्यांचं मदर टंग तुळू आहे. घरात ते तुळू बोलतात, त्यामुळे तुळू चांगला बोलता येते. कन्नड थोडाफार बोलते का, म्हणजे लहानपणीपासून मुंबईत ती मोठी झाल्यामुळे. बाकी भाषा येतात तिला, पण कन्नड तेवढं फ्लुएंटली बोलू शकत नाही ती. त्यामुळे मला काय आवडलं म्हणजे तिचं बोलणं, तिचं भाषण मला खूप आवडलं. दॅट इज वन रिलिजन, दॅट इज रिलिजन ऑफ लव, लव ऑल, सर्व ऑल, ओनली वन कास्ट अँड दॅट इज कास्ट ऑफ ह्युमॅनिटी.
आणि ओनली वन लँग्वेज, दॅट इज लँग्वेज ऑफ हार्ट. मला वाटते हे आपण फॉलो केलं ते खूप सर्वजण आपण सुखात राहू. त्यामुळे मला ऐश्वर्या राईनं केलेलं हे भाषण खूप आवडलं. आपल्याला काय म्हणायचं आहे? हॅव ए गुड डे.